दादू, मी आणि फोंडेजी. मनीषला वेळ लागला होता. पाठीचा काढणार खालून ते वर पर्यंत मान. अरे राम, वेळ कसा गेला काहीच कळालं नाही. आणि आता जाऊन मला थोडंसं बरं वाटत आहे. गोडण्याने झाली, बरं झालं. जायचं कीर्तनाला. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9:30 वाजले आहेत आता, पण मी आज अजून स्वयंपाक करायला सुरुवात केली नाही किंवा नाश्ता सुद्धा बनवला नाही, कारण आज मी थोडीशी उशिरा उठलेली आहे. उशिरा म्हणजे 7 वाजता उठले, व्यायाम केला, त्याच्यानंतर 1 तास, त्याच्यानंतर तुळशी पूजन वगैरे केलेलं आहे, त्याच्यामुळे मला आज उशीर झालेला आहे. बाकी आता मी इथं माझ्यासाठी काढा बनवलेला आहे, तो पिते अगोदर. आणि माझा म्हणा सकाळी 6:45ला गेलेला आहे श्री गुरुदत्तांच्या मंदिरामध्ये, आणि आजपासून तो श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार आहे, त्याच्यामुळे गेलेला आहे लवकर उठून. म्हणलं जा बाळा, मी नाही बसू शकत तर तू तर बसू शकतो, म्हणून गेलेला आहे तो. आणि बाकी फोंडेजी आता देवपूजा करत आहेत. आणि माझा दादू पण आज पहाटे 5ला उठलेला, 5ला उठून सकाळी रनिंगला गेलेला. मी हा काढा थोडा डायजेस्टिव्ह काढा आहे, आणि या काढ्यामध्ये मी घातलेलं बडीशेप 1 चमचा, त्यानंतर 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं. मला थोडासा ॲसिडिटीचा त्रास होत आहे 2 दिवस झालं, म्हणून हा काढा पित आहे सकाळ सकाळी. अगोदर हा काढा पिते आणि नाश्त्यासाठी पोहे करते. माझ्या दादूची डिमांड आहे, आई नाश्त्याला पोहेच कर. म्हणजे ठीक आहे. चला आता मी नाश्त्यासाठी पोहे करत आहे. आणि इथं देवासाठी वेगळे पोहे केलेले आहेत, कांदा न घातलेले. हे घ्या फोंडेजी, दुसरा लावा. ज्ञानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. चला पूजा झाल्यानंतर आता आम्ही नाश्ता खात आहोत. नाश्ता खायला आम्ही 3 जणच आहे, दादू, मी आणि फोंडेजी. मनीषला वेळ लागला होता. मनाला वेळ लागला, काहीतरी असेल अजून कीर्तन वगैरे. नाश्ता आहे मनाला मंदिरातच, मना खाऊन येईल नाश्ता. तुम्ही पण या नाश्ता खायला. आज खूप दिवसातून मी पोहे केलेले आहेत. चलो खा के लेते हैं. लीजिए दादू, हॅव अ सीट. नाश्ता खाऊन झाल्यानंतर मी कपडे मशीन लावलेले आहेत, आणि आत्ता लगेचच दुपारचा स्वयंपाक करत आहे मी. कढईमध्ये कोबीची भाजी केलेली आहे, आणि ह्या पितळीच्या कढईमध्ये कांदापात शिजायला घातलेली आहे. आज कांदापात आणि कोबीची भाजी करत आहे मी, आणि बाजरीच्या भाकरी करणार आहे. बाकी माझा म्हणा आत्ता जस्ट आलेला आहे पारायण करून. म्हणजे कसं वाटलं बाळा? नाही नाही चांगलं वाटलं. बाई एवढे पाय हात पायच म्हणतोय हातच मध्ये हे अख्खं पाठीचा काढणार खालून ते वर पर्यंत मान. अरे राम, अवघडलं सगळं. काय सांगू बाळा, तुम्हाला सवय नाही ना बसायची, तुम्हाला फक्त लेटायची सवय. बघा असं लेटता, हे कपडे धुतलेले तसेच आहेत. 2 ते 3 तास बसू शकतो किंवा 2.5 तास. आज का जास्त घेतलं माहितीये बाळा? 4 तास लगातार बसणं अवघड आहे. बस स्ट्रेंथ पाहिजे. आर्मीवाले बघ आपले जवान देशाचे संरक्षण करतात, 12-12 तास थांबतात, ट्रेनिंग द्यायलाच. पहिल्या दिवशी 4 तास मी लगातार कसं बसणार आहे? क्या ही इन बच्चों का पता नहीं कैसे होगा. हा जवान आहे तू बाळा. मला मान्य आहे. हा म्हणायचं काय, पहिल्याच दिवशी माझी 3 हालत खराब झाली. हालत खराब होतीच ना. आज कशामुळे जास्त घेतलं सांगू? काल फक्त 5 अध्याय घेतलेले. काल कारण हे होतं ना, उद्घाटन समारंभ होता, मग आलेले आमदार खासदार वगैरे आलेले, त्याच्यामुळं हे 5 अध्याय घेतलं. आणि त्याच्या कालचे जे राहिलेले होते अध्याय ते आज घेतले, आणि आजच्या अध्याय पण असे म्हणून 3 तास झाले. बहुतेक उद्या 2च तास असणार आहे. ठीक आहे, 18 अध्याय झाले म्हणजे. हा 18 अध्याय झाले. पण बरं वाटतं ना ते वातावरण. आलं का वाचायला तुला? मला कसला काल घाबरत होता. पटापटा पटापटा वाचतात पटापटाच वाचावं लागतं. अरे माझे अशी एक ओळ चालू झाली की त्यांच्या अख्खी ओळ सपोर्ट आहे, खाली पण येतात. हे इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घातल्यामुळे असं झालेलं आहे. मराठी याला नीट वाचता येत नाहीये. पण ठीक आहे ना बाळा, तिथं बसणं पण म्हणजे खूप भाग्याचं काम आहे. तिथं असं काय नाही. आणि शेवटी काय केलं माहिती का त्यांनी? 18वा अध्याय एक अख्खं नाही का ते एक म्हणजे नाही जसं एक श्लोक. हा तर एक श्लोक त्या लाईनने बोलायचा, एक श्लोक आमच्या लाईनने बोलायचा, असं एक असं केलं. 100 श्लोक होते ते त्यांनी एक मनाने वडापाव खाल्ला, पोहे पण ठेवले होते मी त्याच्यासाठी. पोहे खात आहे, खालो. दुपारी जेवण कर. आणि मला थोड्या वेळाने मंदिरात पण जायचं आहे. माझ्या मैत्रिणीचं भजन आहे, ऐकायला जाणार आहे. 1 तासच आहे.
म्हणलं आता पटपट आवरून घेते आणि मंदिरात जाऊन येते. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आज घरातली सगळी कामं म्हणजे लवकर संपलेली आहेत, कारण मी आता मंदिरात चाललेली आहे. त्याच्यामुळे मी लवकर पटापट कामं संपवली घरातील. किचन पण मी चकाचक करून ठेवलेलं आहे, एकदम क्लीन केलेलं आहे. आणि इथे कांद्याची पात, कोबीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे चिरंजीवांना भूक लागली तर ते खातील. आता येते मी जाऊन. 1 ते 1.5 तास मला नक्की लागणार आहे घरी यायला. चला आलेली आहे मी मंदिराच्या जवळ. कोंडाची मला सोडवायला आलेले. ओके, भजन सुरू झालेलं आहे मगाशीच. बघा फोटो सेशन चालू आहे दुसऱ्या भजनी मंडळाचं. भजन मगाशीच सुरू झालेलं आहे. मला यायला थोडासा उशीर झाला. सगळ्या भगिनी आता फुगड्या खेळतायत. चला येऊ का ताई? चला भजन कीर्तन झालेलं आहे. आता घरी जाते. आणि आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. वेळ कसा गेला काहीच कळालं नाही. जातो घरी डायरेक्ट. कोंडाजी येत आहेत मला घेण्यासाठी, कारण थोडंसं लांब मंदिर आहे हे. तोपर्यंत पायी पायी जातो आम्ही. मेरा मना दादू दादू कैसा है बेटा तू? खा पी लिया? नींद भी ले ली? गेम खेल के थक गया? अभी नींद ले गए हम. 5 वाजता कोण झोपतं बाळा दिवस मोळायला? उसको पावर नैप. ठीक आहे. फोंडजी आलेले मला घ्यायला. म्हणा हाँ जी, कैसा है तू बेटा? कैसा है तू? खाना खा लिया? ठीक आहे. चला आता मी पण फ्रेश होऊन जेवण करून घेते. आणि संध्याकाळी नाही जेवण करत, पण आता 5 वाजलेले आहेत. भूक पण लागलेली आहे म्हणून आता खाते. संध्याकाळी नाही जेवणार. आता मी एकटीच राहिली जेवण करायची. खाऊन घेते. अणम ब्रह्मा रसम विष्णू भक्तदेव जनार्दनम एवं ध्यात्वं अन्नदोष नलिपते. जय श्री कृष्ण. सकाळी पोहे खाल्ले होते तरी भूक लागली. माझं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि आता जाऊन मला थोडंसं बरं वाटत आहे. नाहीतर खूप भूक लागलेली. कसं तर होत होतं अक्षरशः. खाल्ल्यानंतर आता बरं वाटत आहे. आणि बघा 5:30 पावणे 6 वाजलेले आहेत. एवढाच अंधार पसरलेला आहे घरामध्ये. काय करणार, थंडीचं दिवस लवकर मावळतो. लाईट लावते. जय श्री कृष्ण भगवान. चला मी आता कालचा व्हिडिओ एडिट करते. कालचा व्हिडिओ काहीच एडिट झाला नाही. आता एडिट करत बसते. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि माझा मणा आज देवपूजा करत आहे सायंकाळची. रोज तर दादू करतो देवपूजा, पण आज माझा मणा करत आहे सायंकाळची पूजा. करियो बेटा. दादू ये. अनाय स्वाहा अपानाय स्वाहा. वस्त्रेतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं. चलता है बेटा, चिंता मत करियो. चलता है. अरे गधड़ा, असं नसतं करायचं. होता है, टंग स्लिप हो जाती है कभी कभार. पंडू जी आरती घ्या. पंडू जी फोन पे है. हमारे घर मेहमान आने वाले हैं. आमच्या घरी आता पाहुणे आलेले आहेत. चल कॉफी देते पाहुण्यांना. हे घेत आहे ताई. जवळजवळ 1.5 वर्षातून आमच्या घरी आलेले आहेत. येतो येतो म्हणतात दरवेळेस आणि आत्ता आलेत. थँक्यू. ओके घ्या पंडूजी. लीजिए. कमीच आहे पंडूजी. एक मी घेते. लाडू नाही घेतला? गोड नाही झाली? बरं झालं. नाहीतर फोंडची नेहमी नाव ठेवतात माझ्या चहा कॉफीला. ठीक झाली ना? गोड झाली का? खूप गोड असते. आम्ही
माझं कसं आहे, मला गोड आवडतं ना म्हणून गोड पदार्थ असं गोडच बनवत असते. हां आता काय नंतर पुन्हा निवांत आहे. नेक्स्ट टाइम काय करा सकाळी या. दिवसाचं येऊ मस्तपैकी, म्हणजे आम्हाला इथे काहीतरी फिरता पण येईल ना. तिकडे डायनासोर गार्डन आहे. होय का? जापनीज टाईप. म्हणजे जाताना आपण हे करू. चला या पुन्हा ताई. दादा दर्शन ये पुन्हा. चला तुम्ही या. हां. पुन्हा निवांत या वेळ काढून मस्त गप्पा मारू. त्या दिवशी ही टेन्शन ना. चला आता आमचे पाहुणे तर गेलेले आहेत आणि आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. जायचं कीर्तनाला? ठीक आहे. आता मी आणि पुण्याच्या कीर्तनाला जाऊन येतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.